खरात प्रकरण वेगळ्या पद्धतीनं हाताळलं गेलं पाहिजे याची गृह खात्याला माहिती 3 महिन्यापूर्वी होती अशी आमची माहिती आहे। मग 3 महिने ही माहिती का थांबवली होती, ती बरोबर अमक्या वेळीच ती माहिती का त्या ठिकाणी बाहेर आली हा प्रश्न यातला महत्त्वाचा आहे। आणि म्हणून यामध्ये व्यवहार ज्यांचे आहेत, कोण भेटलं याच्यापेक्षा व्यवहारिक काही संबंध आहेत का किंवा कुठल्या पद्धतीनं त्यांचे लागेबांध आहेत याची चौकशी SIT मार्फत चालू आहे, परंतु ती खोलपर्यंत जाणार आहे का? कारण की फक्त खरातांच्यापर्यंत राहून बाकीच्यांना अभय या ठिकाणी मिळणार आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आणि खरातसारखी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होता कामा नये यासाठी आत्ता कारवाई ही तातडीनं आणि लवकरात लवकर होणं महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महत्त्वाचं आहे। चंद्रकांत दादांची नावं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये आता येत आहेत। आज गंभीर आरोप दीपक केसरकर यांच्यावर करण्यात आलेले आहेत, काय? नाही, मला वाटतं जे आरोप होत आहेत ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून अंजली दमानेंच्यापर्यंतच कशी पोचते हा एक महत्त्वाचा प्रश्न। ठीक आहे, काय हरकत नाही, निदान ती पोचते आणि लोकांच्यापर्यंत येते, परंतु ज्यांच्यावर आरोप आहेत मला वाटतं त्यांनी खुलासा करणं अपेक्षित आहे। आज दीपक केसरकरांच्यावर आरोप झाला असेल तर त्यांनी पुढे होऊन त्याचा खुलासा केला पाहिजे, समोर माध्यमांच्या समोर आलं पाहिजे, रुपालीताईंनी समोर माध्यमाच्या आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जे काय होते संबंध तर होते म्हणून सांगितलं पाहिजे। आता कागदावर दिसायला लागले, बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले दिसत आहेत, आता ह्याच्यापेक्षा आणि काय पुरावा पाहिजे? दुसरा प्रश्न म्हणजे गोकुळच्या एकनामध्ये आता किरीट सोमय्यांची एंट्री होणार असं दिसतंय, कारण चंदगडच्या आमदारांनी किरीट सोमय्यांची भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे। ज्यावेळी एखादं प्रकरण पुढं करायचं असेल त्यावेळी किरीट सोमय्या ते तारण हरतायत भाजपचे, कुठल्याही प्रकरणात ताबडतोब ते या ठिकाणी जबाबदारी घेतात। आता कदाचित ते 2-4 दिवसात कोल्हापूरला येतील, चौकशीची वेगवेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी मागणी करतील। मला वाटते महायुतीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बघून घ्यावं आता काय चाललंय ते। मागील किरीट सोमय्यांचा अनुभव पाहता नाही, मला वाटते मुळात शिवाजी पाटलांच्याकडे विषय कुठले आहेत की ईडीपर्यंत चौकशी करावी असे काही विषय आहेत का, मुळात ते समजून घेतलं पाहिजे। आणि माझी त्यांनाही विनंती आहे की संस्था बदनाम होता कामा नये याची दक्षता आपण घेऊया। विधानसभेच्या राजकारणातून गोकुळला आपण टार्गेट करू नये अशी माझी त्यांना विनंती असणार आहे, कारण की शेवटी जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, गोकुळ असू दे, या 2 संस्था या जिल्ह्यामधल्या लाखो शेतकऱ्यांचा तारण अर्थ आहेत। आणि मग त्या बदनाम झाल्या तर मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी होतो। आणि ऑलरेडी संचालक मंडळात आमच्या उलटे निवडून आलेले 4 लोक आहेतच ना, ते प्रत्येक बोर्ड मिटिंगला सह्या करतात, त्यांची हाजरी आहे बोर्ड मिटिंगला, अजेंडावर त्यांची सही आहे, जे ठराव मंजूर झाले त्याच्यावर सह्या आहेत। त्यामुळे मग त्यांनी काय बघितलं नाही का असं म्हणायचं आहे का त्यांना? महापालिकेत साहेब सगळ्या कारभार सुरू असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं होतं, तर आज ज्या कार्यालयात उद्घाटन केलं ते मिळवण्यासाठी नाही, ठीक आहे, थोडा निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो, परंतु सुदैवानं महायुतीच्या सत्तेत असणारे महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, या सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन, कारण की शेवटी दुसऱ्या बाजूला 35चा आकडा देखील मोठा आहे आणि शेवटी निवडून कशासाठी आलो आम्ही, या कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी आलो। निवडणुकीपर्यंत राजकारण हरकत नाही, आम्ही केलेलंच आहे, आरोप प्रत्यारोप एकमेकावर केलेलंच आहे, परंतु निवडून आल्यानंतर हे शहर विकसित कसं होईल, शहराचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, बाकीच्या समस्या त्यापुढं सोडवता कसा येईल, हा आमचा महाविकास आघाडी म्हणून सहकार्याची भूमिका असणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।